श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळी ना थोडं मला बरंच वाटत नव्हतं. रात्रभर ताप आलेला. ह्या थंडीमुळे तरी काय तब्येत बिघडतच चालले. तरी लाडूसाठी उठावं लागतंय. सकाळी सकाळी उठून लाडूच्या पप्पाने टॅबलेट वगैरे आणले. तसंच लाडूला पण ब्रश आणि तिची टूथपेस्ट आणलेले. लाडू काय बघून खुश झाली. तिला रोज आमचा ब्रश पाहिजे असते तिला. आज तिचा ब्रश बघून ती खुश होती. तसंच पप्पा ट्रायल करून बघत होते घासते की नाही. करून बसलेली. तसंच येते वेळी नाश्ता पण घेऊन आलेले बाहेरूनच. मला काय आज करायची शक्ती नव्हती. त्यांनी बाहेरूनच नाश्ता घेऊन आलेली. तसंच नाश्ता करून घेऊन टॅबलेट घेऊया म्हटलं. दोघांनी मिळून नाश्ता करून घेतला. तसंच मला बरं वाटत नव्हतं म्हणून लाडूचं पप्पा आणि लाडूला कामं लागली. ते दोघांनी मिळून साफसफाई चालू केली. आज संडे म्हणताना काहीतरी कामं निघतातच ना. दोघांनी मिळून सगळी क्लिनिंग चालू केली. बाथरूमपासूनच चालू केलेली त्यांनी. नंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजेच लाडूला पोलिओ घालायचं होतं. मला बरं वाटत नव्हतं तरी आज इकडं तिकडं फिरायचंच चालू झालेलं आमचं. तरी पोलिओ पण घालायलाच पाहिजे ना लाडूला. मग काय लाडूला पोलिओ घालताना ती रडली खूप. घाबरतेच पहिला घालायच्या अगोदरच. नंतर मी तिथं पोलिओ वगैरे घालून आलो. घरी येतानाच पाहुण्यांचा कॉल आला. त्यांनी येणार होते. घरी आल्यानंतर पाहुणे आल्यानंतर थोडे त्यांच्याशी गप्पा मारल्या. लाडू पण मस्त झोपलेली. पोलिओ घेऊन आलेली ती आता. नंतर मग तोपर्यंत माझा ट्रायपॉड पण आलेलं. ते सगळ्यांनी मिळून कनेक्ट करून घेतलं. माझ्यापेक्षा माझी लाडू खूप खुश होती ती लाईटिंग बघून. नंतर मग ते लाडूची मस्ती थोडी झाली त्या दीदीसोबत. लाडू कोणाशी मस्ती करणार नाही असं झालं काय. सगळ्यांसोबत मस्तीच करणार ती. ती कुठं शांत बसणार आहे. नंतर मग आम्ही त्यांच्यासोबतच थोडं मार्टला गेलो. म्हणजे थोडी शॉपिंग होती. तिथून शॉपिंग वगैरे केली थोडी. आणि नंतर मग थोडं मोबाईल शॉपमध्ये पण काम होतं. मोबाईलची सेटिंग वगैरे करायचं होतं. तिथं गेलो आम्ही. लाडूला काही भरपूर थंडी वाजत होती. तिथे AC पण ऑन होती. ती काय एका जागेला गप्प बसली. नंतर मग थोडी इकडं तिकडं पण केली. ती एका जागेला कुठं बसून राहणार आहे. तिचा कुठं जीव गमणार आहे. घरी आल्यानंतर ते एक बड्डे पण होता. बड्डेला पण जायचं होतं. तसंच तिला गिफ्ट पण घेतलेलं आम्ही. नंतर आल्यानंतर बड्डेला गेलो आम्ही. म्हणजेच मालविका भाभींच्या मुलगीचा बड्डे होता. तिचा ड्रेसअप बघून आम्हाला तो कसला ड्रेस आहे आम्हाला समजलं नाही. तो ॲक्च्युली लेहंगा होता. तो दिसायला सारी दिसत होती. तिला पदर घेतल्यासारखी घेत होती ती दुपट्टा. नंतर सगळे तिकडं बड्डे करायला तर इकडं लाडू काय आपली खेळत बसले. सगळ्यांचं एक तर तिचं एक. असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.